सांगलीच्या तुर्ची या गावामध्ये स्वतंत्र तलाठी देण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी सरपंचांनी नारळ फोडून गाढवाची पूजा केली। दरम्यान तातडीने तलाट्यांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय। यामुळे मनसेने वन विभागाविरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतलाय। आणखी किती जीव जाणार असा सवाल मनसेने वनमंत्र्यांना विचारलाय। दरम्यान तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। चिपळूणच्या बाजारपेठेमध्ये फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे। याचा नागरिकांना मोठा फायदा मिळतोय। दरम्यान भाजी खरेदीसाठी नागरिक मोठी गर्दी करतात। भंडाराच्या खैरलांजी गावामध्ये वीज कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या महिलेची दृष्टी गेली। सध्या त्यांच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 15 ऑगस्ट पासून 4 दिवसांआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। नव्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी यशस्वी झाल्याने 26 दशलक्ष लिटर जादा पाणी पुरवठा केला जाणार आहे। नंदुरबारमध्ये डॉक्टरांसमोर हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी तातडीने सीपीआर दिल्याने युवकाचे प्राण वाचले। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कळबस्ते फाटा ते चिपळूण पर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। त्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाणही वाढल्यामुळे रस्ते दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे। पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार या गावामध्ये मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाला विनाकारण त्रास देण्यात आलाय। दलित समाजातील सतीश सर्वदे यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। परभणीच्या शासकीय रुग्णालयाच्या छताला तडे गेल्याचं समोर आलंय। तर तडे गेल्यानं रुग्णालयामध्ये पाण्याची गळती होतीये। यामुळे रुग्णांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय। तातडीने रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला बडनेरा स्टेशनवर थांबा देण्यात आलाय। यावेळी वंदे भारत एक्सप्रेसचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। दरम्यान खासदारांनी हिरवी झेंडी दाखवून एक्सप्रेस रवाना केली। अकोला शहरातील सहकार नगर मार्गावर चालत्या दुचाकीमध्ये साप घुसल्याने एकच खळबळ उडाली। दुचाकीवरील चालकाने साप गाडीमध्ये घुसताच गाडी सोडून पळ काढला। तर सापाला पकडण्यासाठी सर्पमित्राला देखील कसरत करावी लागली। सोलापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यातील कामगारांसाठी क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलंय। कामगारांना तणावपूर्ण होण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। आगामी काळामध्ये महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीगचे स्वरूप राज्यव्यापी असणार आहे। नाशिकच्या दिंडोरीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। तर बिबट्याच्या हल्ल्याने स्थानिकांनी आक्रमक होत वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। यावेळी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील नेरूर पारमध्ये डोंगर खचल्याने घराला धोका निर्माण झालाय। विलास हडकर यांच्या घरापर्यंत डोंगरातील माती आली आहे। दुसऱ्या ठिकाणी घर बांधण्यास आर्थिक मदत करावी अशी मागणी हडकर कुटुंबाने केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सौंदड गावातील ग्रामपंचायतीत गंभीर आरोप प्रत्यारोपाचे वाद चिघळले आहेत। उपसरपंच रोशन शिवणकर यांनी सरपंच हर्ष मोदी आणि सदस्यांवर कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। मात्र न्याय न मिळाल्याचा आरोप करत रोशन शिवणकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। एलपीजी गॅस टँकर अपघातांच्या घटना वाढल्याने रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले। गॅस टँकर वाहतूक करताना काटेकोर नियमांचं पालन करावं लागणार आहे। तर टँकरचा स्पीड ताशी 20 किलोमीटरच ठेवावा लागणार आहे। चालकांची मेडिकल टेस्टही होणार आहे। कराड शहरामध्ये सुसाईड पॉइंट ठरत असलेल्या कृष्णा आणि कोयना पुलावर संरक्षण जाळ्या बसवण्याची मागणी रक्षक प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे केली। या ठिकाणचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी मनोज माळी यांच्यासह भेट देऊन पाहणी केली। नगर परिषदेच्या मागणीसाठी देहू रोड बंदला नागरिकांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय। 60% व्यापाऱ्यांनी दुकानं बंद करून पाठिंबा दर्शवला। बुलढाण्याच्या मेहकर शहरामध्ये श्रावण महिन्यात
महादेवासोबतच गाय आणि नंदींना पूजण्याची एक अनोखी परंपरा आहे। यावेळी गायींची विधिवत पूजा करण्यात आली। दरम्यान रॅलीही काढण्यात आली। जॉर्जियातील बाटुमी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या वुशू स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयातील विद्यार्थिनी श्रावणी सचिन घोरपडे हिने सुवर्ण पदक पटकावले। याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी शरद वाईंगडे हिनेही रौप्य पदाची कमाई करत महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला। धुळ्याच्या साक्रीमध्ये आदिवासी संस्कृतीचा लोकोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी पारंपरिक वेशभूषा करून आदिवासी बांधवांनी संस्कृतीचं दर्शन घडवलंय। मदार मंजुळा गावितांनीही या उत्सवात सहभागी होऊन आनंद घेतला। येत्या मंगळवारी जालना नांदेड समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात कॅबिनेटची शेवटची बैठक पार पडणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना 5 पट भरपाई देण्याची मागणी यावेळी केली जाणार आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला वन्यजीव अधिनियमनुसार दाखल केलेल्या एका गुन्ह्यामध्ये जामीन मिळालाय। शिरूर कासारच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाने हा जामीन दिलाय। खोक्या भोसले सध्या बीडच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये आहे, तर त्याच्यावर एकूण 3 गुन्हे दाखल आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50% टॅरिफ बॉम्ब फोडलाय, तर या टॅरिफचा थेट परिणाम आयफोनच्या नव्या सिरीजवर होणार आहे। त्यामुळे 1 ते 1.5 लाखात मिळणारा आयफोन आता महाग मिळू शकतो। तर 50% टॅरिफमुळे आयफोन 17च्या सिरीजमधील फोनची किंमत $50 ते $150 पर्यंत वाढू शकते असा अंदाज वर्तवला जातोय। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेनं 17 आणि 18 ऑगस्ट रोजी 2 विशेष साप्ताहिक ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला। शरद पवारांची मंडल यात्रा नसून ती बंडल यात्रा आहे। शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी टीका केली आहे। तर आंतरवालीच्या बेवड्याला पेटवण्याचं काम पवारांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारण्याची घोषणा जयंत पाटलांनी केली, तर 40 वर्षात का सुचलं नाही असं म्हणत महेश कुमार कांबळेंनी जयंत पाटलांवर टीका केली आहे। जनतेने दिलेल्या कौलचा अपमान करणं बंद करा। निवडणूक आयोगाने 4 वेळा ओपन चॅलेंज दिले। आरोप करतात मात्र निवडणूक आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असं फडणवीस म्हणाले। राहुल गांधी जिंकतात तेव्हा आरोप करत नाहीत, जेव्हा ते हरतात तेव्हा आरोप करतात असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर टीका केली आहे। तर आरोप करण्याची त्यांना सवय झाल्याचंही शिंदे म्हणाले। निवडणूक आयोगावर टीका करून पराभव झाकला जाणार नाही असं म्हणत आमदार खताळकरांनी बाळासाहेब थोरातांवर टीका केली आहे। थोरातांनी संगमनेर मतदारसंघामध्ये निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर शंका उपस्थित केली होती। लोकसभेला आणि विधानसभेला शरद पवारांप्रमाणे आम्हालाही ते लोक भेटले होते। 60 ते 65 जागा चिंतेच्या आहेत आणि आम्ही त्या तुम्हाला मिळवून देऊ असं ते म्हणाले देखील होते असा दावा संजय राऊतांनी केलाय। तर राहुल गांधी यांनी पुरावे दिले, त्याची चौकशी व्हावी अशी मागणीही संजय राऊतांनी केली। ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। ठाकरे एकत्रित आहेत तर एकत्रित राहावं, आनंदाने एकत्र नांदावं असं फडणवीस म्हणाले। ओबीसी समाज दुरावल्यावर यात्रा काढतायत, मंडल यात्रा काढून काहीही उपयोग होणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली आहे। नागपूर पुणे वंदे भारताचं लोकार्पण करण्यात आलं। वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला। नागपूरच्या अजनी स्थानकावरून वंदे भारत पुण्याला रवाना झाली। यावेळी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती पाहायला मिळाली। बारामतीमध्ये अजित पवारांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। अजित पवारांनी सहयोग सोसायटीतील निवासस्थानी जनता दरबार घेतला, तर नागरिकांच्या समस्या अजित पवारांकडे मांडण्यात आल्या। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौरा आटोपून पवार सहयोग निवासस्थानी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या वाहनांचं पूजन करण्याचा आग्रह धरला।
पवार यांनी फॉर्च्युनर कारचं पूजन केल्यानंतर नियमांचं पालन करून आपण वाहन चालवावं असा सल्ला देखील पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. चाळीसगाव एसटी आगारामध्ये 5 नव्या अत्याधुनिक एसटी बस दाखल झाल्या आहेत. आमदार मंगेश चव्हाणांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. दरम्यान आमदार चव्हाणांनी बस चालवण्याचा आनंद घेतलाय. अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपचे खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकरांनी रॅलीत सहभाग घेतला. दरम्यान मोठ्या संख्येनं कार्यकर्तेही तिरंगा घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये धावून धावपटूंचा उत्साह वाढवला. तब्बल 50 ते 60 हजार कोटींचा टर्नओव्हर असलेल्या अंबरनाथ MIDC मधील तब्बल 1400 कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. MIDC प्रशासन सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने कंपनी मालकांनी आपल्या कंपन्या बंद करून त्या दुसऱ्या राज्यात स्थलांतरित करण्याचा विचार सुरू केलाय. चंद्रपूरच्या नेरी जांभूळघाट मार्गावर रामपूर परिसरामध्ये ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातामध्ये CRPF जवानाचा मृत्यू झालाय. अविनाश असं मृत्यू झालेल्या जवानाचं नाव आहे. मालेगाव शहरात चोरी करणाऱ्याला 3 चोरट्यांनी पोलिसांनी त्यांना अटक केली. चोरट्यांकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलाय. हे चोरटे विविध मंदिरामधून रोख आणि दागिने चोरी करत होते. पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहित तरुणीने आत्महत्या केली आहे. स्नेहा विशाल जगडे असं आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचं नाव आहे. विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीवर्धन तालुक्यातील आरावी समुद्रकिनारी एका पुरुषाचा मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आला. सचिन खोडवे असं मृत व्यक्तीचं नाव असून 12 दिवसांपासून हा व्यक्ती श्रीवर्धनमधील लॉजवर राहत होता. मात्र ही हत्या आहे की आत्महत्या याचं गूढ अद्याप कायम आहे. भंडाऱ्यातल्या पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राच्या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. यामध्ये भंडाऱ्यातील 2 आणि नागपुरातील 2 आरोपींचा समावेश आहे. ठाणे बेलापूर रोडवर रिक्षाच्या टपावर बसून धोकादायक स्टंट करत सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे ज्या रिक्षावर बसून रील शूट करण्यात आली ती रिक्षा चालकाविना चालू असल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी दोघांविरोधात मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. जळगावच्या अमळनेरमध्ये गोगादेव छडी मिरवणुकीमध्ये 2 गटाच्या छड्या एकमेकांसमोर आल्यानं जोरदार हाणामारी झाली आहे. यावेळी करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेत. पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद आटोक्यात आलाय. दरम्यान हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.